आपल्या आयुष्यावर फक्त आपल्या सवयींचा प्रभाव पडतो. आपली सवय आपल्या जीवनाची पद्धत ठरवते. आपला रोजचा दिनक्रम, आपण कशा लोकांसोबत वेळ घालवतो, हे सगळंच आपल्या जीवनावर खूप परिणाम करतं. कधीकधी आपण स्वतःमध्येच अडकून जातो, घुटमळतो. काही गोष्टी आहेत की त्या आपल्याला आतूनच परेशान करतात आणि त्या गोष्टी आपण कोणाला सांगूही शकत नाही. आपला झालेला पास्ट हा आपल्याला पुढे जाऊच देत नाही. सतत आपण प्रयत्न करतो स्वतःला बदलण्याचा, पण तसं होत नाही. तर आज मी तुम्हाला काही अशा गोष्टी सांगणार आहे जे की तुम्हाला आतूनच मजबूत बनवतील आणि ते तुमच्यामध्ये पॉझिटिव्हिटी भरेल आणि ते तुमच्यामध्ये एनर्जीसुद्धा भरेल. कारण की जर तुम्हाला आतूनच एनर्जी असेल तर तुम्ही जीवनातल्या कोणत्याही परिस्थितीशी लढू शकता. जीवनात पुढे जायचं असेल तर खूपच स्ट्रॉंग व्हावं लागतं. तर आज या व्हिडिओमध्ये मी याच टॉपिकवर बोलणार आहे. मी आशा करते की माझ्या या व्हिडिओमधून तुम्हाला काहीतरी मदत होईल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिलं, प्रत्येकाच्या समोर स्वतःला प्रूव्ह करत बसू नका. तुम्ही कितीही प्रयत्न करा स्वतःला चांगलं दाखवण्याचा, सांगण्याचा, लोक तुम्हाला त्याच नजरेने बघतील जे त्यांना पाहिजे असतं, जे त्यांना पाहायचं असतं. त्यामुळं तुम्ही लोकांना इम्प्रेस करण्यासाठी स्वतःला प्रूव्ह करत बसूच नका. जे लोक तुमच्यावर प्रेम करतात ते लोक तुम्हाला कधी सोडून जाणार नाहीत. पण ज्या लोकांच्या डोळ्यात तुम्ही खूपच असतात ना, त्यांच्यासमोर कितीही चांगलं वागलं तरी ते लोक आपल्याला त्रासच देतात आणि ते आपल्याला वाईटच म्हणतात. ते आपल्याबद्दल कधीच चांगला विचार करूच शकत नाहीत. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मूव्ह ऑन. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा की परिवर्तन म्हणजे बदलायचं. परिस्थिती काय एकसारखी राहत नाही आणि वेळसुद्धा कोणासाठीही थांबत नाही. आपल्या जीवनात मोठं यश मिळवायचं असेल तर आपल्याला सुद्धा बदलावं लागतं. आपल्यात परिवर्तन आणायचं असेल तर ती प्रत्येक गोष्ट सोडावी लागते जे की आपल्याला पुढे जाऊच देत नाही. जर आपण एकाच जागेत थांबलो तर आपली ग्रोथ पण तिथेच थांबते, आपल्याला पुढे जाऊच देत नाही. ज्या पद्धतीनं थांबलेलं पाणी तिथेच सडतं आणि वाहतं पाणी हे साफ आणि स्वच्छ असतं. जर तुमच्याकडून काही चुकी झाली असेल किंवा तुम्ही गिल्टी फील करत आहात किंवा तुम्हाला कोणीतरी दुःख दिले तर पुढे जाण्यासाठी त्याला माफ करा किंवा त्याची माफी मागा. कारण तुम्ही जर गिल्टी फील करत बसलात तर तुम्ही पुढे कधीच जाऊ शकणार नाहीत आणि मग इच्छा असली तरी कोणत्याच कामात लक्ष लागणार नाही. एक आहे की स्वतःला बदला आणि दुसरं म्हणजे दुसऱ्यांच्या यशावर खुश व्हायला शिका. कारण जर यशस्वी लोकांमध्ये मिसळाल तर त्याचा परिणाम हा आपल्यावरही होईल. कारण जर तुम्ही यशस्वी लोकांमध्ये राहिलात तर तुम्हालाही ती एनर्जी मिळेल जे की ते काम करण्यासाठी इन्स्पायर करेल. ज्याला की तुम्ही खूप घाबरता किंवा ते काम करण्यासाठी तुम्हाला खूप अवघड वाटतं. जेव्हा आपण ठरवतो की मला मनाने खूपच स्ट्रॉंग व्हायचं आहे तर यामध्ये खूप लोक हे अयशस्वी होतात. खूप लोक असे असतात की ते शरीराने तर खूप स्ट्रॉंग असतात पण ते मनाने स्ट्रॉंग नसतात. ज्यांची मानसिकता कमजोर असते ते लाईफमध्ये चांगलं करू शकत नाहीत. त्यांच्या मनासारख्या काही गोष्टी घडतच नाहीत. जर आपली मानसिकता स्ट्रॉंग ठेवायची असेल तर आपल्या फिलिंग्सला कंट्रोल करायची का. आपण थोड्याशाही गोष्टींनी खुश होतो, थोड्याशा गोष्टीने नाराज होतो आणि थोडंसं काहीतरी झालं की लगेच खूप राग येतो. आपण आपल्या भावनानुसार नाही तर भावना या आपल्या मनासारख्या झाल्या पाहिजेत. यासोबतच विचारांनासुद्धा कंट्रोल केलं पाहिजे. जसं की आपण एखादे काम करतोय आणि त्याच वेळेत आपण खूप साऱ्या गोष्टींचा विचार करतो. तसं करणं बंद करा. कारण तसं केल्याने जे काम आपण करतोय ते काम व्यवस्थितच होणार नाही. जर मेंटली स्ट्रॉंग व्हायचं असेल तर तुम्ही नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न करा. काहीतरी नवीन शिका, काहीतरी नवीन करा. आणि यासोबतच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भीती. म्हणजे कोणालाच घाबरू नका. प्रत्येक परिस्थितीचा हिमतीने सामना करा. कधीच कुठेच घाबरायचं नाही. भीती ही माणसाला मानसिक रूपानं कमजोर करतं. काहीतरी नवीन शिकण्याला अजिबातच घाबरू नका किंवा लोक काय म्हणतील या गोष्टीचा अजिबात विचारच करू नका. दुःख आणि परेशानी याला घाबरून जाऊ नका. कारण हेच दुःख आणि परेशानी माणसाला हे खूप स्ट्रॉंग बनवतं. आणि हो, जसं मनाने स्ट्रॉंग व्हायचं आहे तसं शरीराने पण स्ट्रॉंग व्हायला पाहिजे.
पाहिजे की नको. आणि यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे योग. व्यायाम करायला शिका. मानसिक रूपानं स्ट्रॉंग व्हायचं असेल तर स्वतःवर कंट्रोल करता आलं पाहिजे आणि याच गोष्टी आपण ह्या योगमधून व्यायामातून शिकतो. त्यामुळं रोजच्या रोज व्यायाम करा. हेल्दी राहा मनाने आणि शरीराने सुद्धा. जे लोक मानसिक रूपानं स्ट्रॉंग असतात त्यांना फक्त आतून एक मोटिवेशन मिळतं. ते स्वतःला मोटिवेट करत असतात. कोणतीही गोष्ट मिळवायची असेल तर मोटिवेट राहणं हे खूपच इम्पॉर्टंट असतं. यासाठी स्वतःला सतत मोटिवेट करत राहा. याचबरोबर मागे ज्या चुका झाल्यात त्यातून काहीतरी शिका. आपलं काहीतरी चुकणं हे काही चूक नाही, पण जर तीच चूक आपण सारखी करत असाल तर ते खूपच चुकीचं आहे. आणि जर मेंटली स्ट्रॉंग राहायचं असेल तर हीच चूक अजिबातच करू नका. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या अनुभवातून शिका आणि दुसऱ्याच्या अनुभवातून पण खूप काही शिकू शकता ते करण्याचा प्रयत्न करा. आपण मानसिक रूपाने मजबूत होऊन आपलं ध्येय गाठू शकतो, यशस्वी होऊ शकतो. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.